सभापती महोदय, शासनाच्या वतीनं जे उत्तर दिलं ते संदिग्ध आहे. त्याचं कारण असं आहे की कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्या तरतुदीचं पालन करून या सर्व रात्र शाळेमधल्या शिक्षकांची निवड प्रक्रिया राबवल्या गेलेली आहे. शासनाची नियमित वेतन श्रेणी या शिक्षकांना दिल्या जाते. मानधन नाही, कॉन्ट्रॅक्च्युअल वेतन नाही. मानधन त्यांना केवळ वेतन श्रेणीत दिल्या जात नाही, महागाई भत्ता आणि इतर सर्व भत्ते त्यांना दिल्या जातात अन्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे. ते सेवेत कायम पण होतात. त्यांना सेवा पुस्तकं आहेत, त्या सगळी सेवा पुस्तकं त्यांचे अद्ययावत केल्या जातात. सायंकाळी 4 ते रात्री 12पर्यंत हे घराबाहेर असतात. 3 ते 4 तास हे शिकवतात. रात्री थकलेल्या दमलेल्या श्रमिक वर्गीय विद्यार्थ्यांचं शिक्षण हे करतात. अत्यंत पुण्याचं सामाजिक कार्य पार पाडण्याची जबाबदारी हे शिक्षक करतात. म्हणून माझे 2 या ठिकाणी जे आपल्या उत्तरामध्ये संदिग्धता आहे ती दूर व्हावी या दृष्टीने माझे 2 प्रश्न आहेत. एक असा आहे की पटसंख्या कमी झाल्यामुळे रात्रशाळेमध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना वेतनाचं संरक्षण आपण निश्चितपणे देणार आहात काय, एक. आणि दुसरा, रात्रशाळेत समायोजित होऊ न शकलेल्या अतिरिक्त शिक्षकांना दिवस शाळेत आहे त्या वेतनावर का होईना पण सामावून घेणार आहात काय.